माझ्या सर्व बांधवांना मानाचा देश. आपण जो शंभू महादेवाच्या जयंती उपाय नवस केलाय तो 100% पूर्ण काळजी करू, कारण आपला संघर्ष काय कमी नाहीये. सरकारकडून सगळ्या सोयीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आपण हटणारच नाही. आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं भविष्यच त्या आरक्षणामध्ये, त्यामुळे ते आरक्षण आपण मिळवणार. त्यात काही शंका असण्याचं कोणाला कारण नाही. काही शंका असते तर 6-7 महिने आपण ताकदीनं लढलोच नसतो. आज सलग 6 महिने शेतकऱ्याचं दावे अंतरवाले, तरी ताकदीने या मराठ्यांना न्याय मिळावा म्हणून सारखं लढतं आणि त्यांना पाठिंबा करोडो मराठ्यांनी या राज्यातल्या दिलेला आहे. त्यामुळे विजय होणार आहे. विषय थोडा राहिला, बघूयात कधी करते. आपला संघर्ष आपण सोडलेला नाही. आता तुम्हाला पुन्हा यायचंच आहे विजय मिळाल्यावर तुमच्या गावाला. त्यामुळं आल्यावर आणखीन जास्तीचा वेळ तुम्हाला देऊ, कारण आम्हाला सकाळी 7:30 वाजता बीडला कार्यक्रम. आता किती वाजल्यात माहीत नाही. आणखीन एक नांदेडमध्ये म्हणजे 12 वाजता रात्रभर जागून आम्हाला आणखी बीडला जायचं. त्यामुळे तुम्हाला जास्तीचा वेळ नक्की पुढच्या विजयाच्या वेळेस देऊ. वाटल्यास नांदेडच्या शहरासह या माझ्या पिंपळगावला सेपरेट 1 दिवसाचा वेळ देऊ. फक्त आता पुढचे कार्यक्रम खूप मोठे, बीडपर्यंत जायचे आणि खूप रात्रीचा वेळ. आत्ता आम्ही 330 किलोमीटर अंतर पार करून आलो सोलापूरपासून नांदेडमध्ये. आता इथून पुन्हा बीडपर्यंत जायचं म्हणजे आमचा 600च्या पेक्षा जास्त प्रवास होतो. समाजासाठी हा संघर्ष सुरू राहणार आहे. आमच्या जीवापेक्षा आम्हाला समाज मोठा आहे, म्हणून आम्ही रातपाट एक करतो. आता जास्त काही वेळ न देता आरक्षण मिळणार ते घेतल्याशिवाय मी हटणार नाही, हा माझा शब्द आहे तुम्हाला. पुढे जायचं त्या कारणानं आता थांबतो. सगळ्यांना मनापासून धन्यवाद आणि जय श्री राम. समस्त गायकवाड यांची इच्छा आहे की आपल्या पुढं एक शपथ घेऊन 1-2च मिनिटात शपथ नाही का. तुमच्या पाठीमागं समस्त गाव आहे आणि आपण जोपर्यंत हा लढा कायम राहील तोपर्यंत गाव हे शंभू महादेवांच्या शक्तीनं आपल्या पाठीमागं राहील असं समस्त गावकऱ्यांच्या वतीने सांगू इच्छितो. हे का नाही. धन्यवाद दादा, धन्यवाद दादा. सोबत खालालेले आहे.